एक ही सरकार रहेगी और ज्यादा करप्शन होगा, तभी सरकार नहीं बदलेगी। जो कॉन्स्टिट्यूशन में वो वैसा नहीं किया तो, और तो हेलो करप्शन सुनो, ज्यादा होगी तब। लो हेलो। पृथ्वी। हाँ, मैं जो बता रहा हूँ, अगर कॉन्स्टिट्यूशन ही हाँ, नहीं होती तो सरकार ही नहीं आती ना। कौन सी एक ही सरकार आप बता रहे कि एक ही सरकार रहती। अगर कॉन्स्टिट्यूशन ही नहीं रहता, वो सरकार ही नहीं आती ना। फिर राज्य था ना। ऐसे नहीं है राजा, और राज्य जो प्रथा है वो अभी 2-3 सेंचुरी पहले आ गई है। ऐसे नहीं कि उसके पहले राजा ही था। और राजा की मैंने एग्जांपल दिया कि इंग्लैंड की क्वीन अभी भी है वहाँ। क्वीन एक ही, उसके उसके बिना भी वहाँ के लोग हमारे इंडिया से भी ज्यादा प्रगति करते हैं। वहाँ पे अभी भी क्वीन है, और वहाँ तो हमें हमसे पहले कॉन्स्टिट्यूशन तैयार किया था। उससे फिर भी ज्यादातर स्कैम्स, टेररिज्म वहाँ पे होते हैं। हमारे इंडिया से भी पहले उनका कॉन्स्टिट्यूशन हुआ था कभी भी। इसलिए इंडिया में कॉन्स्टिट्यूशन है अभी तो। कितने गुनहगार डेली, आपने अगर रेशो चेंज देखा तो डेली 20,000 से 30,000 ऐसे केसेस रजिस्टर होते हैं। ऐसे ही। कॉन्स्टिट्यूशन इसलिए बनाया गया था कि जो समाज की प्रगति नहीं हुए, देश में ऐसे कुछ समाज है जिनकी अभी तक प्रगति नहीं हुई, उनकी प्रगति के लिए बनाया गया था वो। और कुछ दिनों के बाद, हेलो। हाँ बोलो, हेलो आदित्य। बोलो। कॉन्स्टिट्यूशन इसलिए बना, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने इसलिए बनाया था कि वो जिस समाज से बिलोंग करते हैं वैसे कई समाज है जिनकी प्रगति अभी तक नहीं हुई है, अभी हुई है थोड़ी, पर उस टाइम कोई भी उनकी समाज की कोई भी प्रगति नहीं हुई थी। वही तो मैं बता रहा हूँ ना, वो क्यों नहीं हुई। वो उनमें समाज ऐसे क्यों बंटवारा हो गया है पता है आपको? क्योंकि वहां पे इंग्लैंड की हमारे पे ब्रिटिश की ब्रिटिश हम पर हुकूमत बजा रहे थे, और उन्होंने अपना कॉन्स्टिट्यूशन, मतलब उनके जो रूल्स रेगुलेशन थे, उनके वजह से ऐसे बंटवारा हो रहा है। नहीं तो उसके पहले अगर ब्रिटिश नहीं होते तो आ, हमारे शिवाजी महाराज थे उस तभी भी हमारे ऐसे लोग नहीं थे कि जो कि पीछे पड़े हैं। ऐसे नहीं था, जो कि अब ब्रिटिश ने हम पर राज किया तभी हमारे ऐसे कुछ लोग, कुछ समाज पीछे पड़ गए। इसलिए उन्होंने उनका कॉन्स्टिट्यूशन गलत था। और ऐसे नहीं कि कॉन्स्टिट्यूशन होने से भी कुछ गुने या फिर करप्शन नहीं होता। अभी भी कॉन्स्टिट्यूशन है, पूरा पूरे गवर्नमेंट के हिसाब से वो अभी जो कॉन्स्टिट्यूशन है वो अच्छा है, अभी वेल है। फिर भी आजकल करप्शन क्यों होते हैं, क्यों ऐसे गुनाहगार होते हैं? इसलिए अगर मैं कहता हूँ कॉन्स्टिट्यूशन नहीं होता तो भी ऐसे होते, और कॉन्स्टिट्यूशन है तभी भी होते। इसलिए कॉन्स्टिट्यूशन का कुछ फायदा ही नहीं। नहीं, अभी जो सिचुएशन चल रही है ना, उसी हिसाब से कॉन्स्टिट्यूशन का अब फायदा है, क्योंकि जब कॉन्स्टिट्यूशन नहीं रहेगा तो जब सरकार ने आदेश किया ना लॉकडाउन का, तब लोग प्रॉपर उसका पालन नहीं करते। देखो, अगर अभी लॉकडाउन है, हाँ, सरकार हाँ। क्यों, जिन लोगों को जीना है वो घर पे रहेंगे, जिन लोगों को मरना है वो बाहर जाएंगे। अगर सरकार ने तय किया है कि सरकार सरकार ऐसे लोगों की देखभाल नहीं करेंगे, क्योंकि लोग खुद से बाहर पड़ के अपने को इन्फेक्टेड कर लेते हैं। इसलिए अगर लोगों ने तय कर लिया है हम लोगों को खुद को इन्फेक्टेड करना है, तो सरकार उससे क्या कर सकती है? नहीं नहीं, सरकार का, हाँ बोलो ना। नहीं, सरकार की वो जिम्मेदारी है। संविधान इसीलिए बना है कि देश के हर नागरिक को उसका प्रॉफिट मिल सके, मीन्स उसका फायदा मिल सके। जब संविधान लोगों के हितों के लिए है, बनाया गया है। नहीं, अभी आप बता रहे हैं लॉकडाउन का। अभी कुछ जगह में ऐसा नहीं है कि वहां पे पुलिस फोर्स ही नहीं है वो, लेकिन वहां पे लोग
हमारे अभी जो है इससे भी ज्यादा खुश है। ऐसे क्यों? अभी कॉन्स्टिट्यूशन है, गवर्नमेंट है, फिर भी गवर्नमेंट में जो लोग हैं अभी अभी जो पार्टी लीड में है उनके जो लीडर्स होते हैं उन पे भी बहुत करप्शन के चार्जेस होते हैं, केसेस होते हैं, लेकिन वो छूट जाते हैं क्योंकि वो कॉन्स्टिट्यूशन की वजह से, वो क्योंकि कॉन्स्टिट्यूशन की वजह से उनकी गवर्नमेंट होती है, और उनकी गवर्नमेंट में लीड की वजह से वो छूट जाते हैं। इसलिए कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्यूशन की वजह से कई लोग ऐसे ही छूट जाते हैं ना। हाँ, पर कॉन्स्टिट्यूशन की वजह से कुछ लोग ऐसा कॉन्स्टिट्यूशन में ऐसा बताया, संविधान में ऐसा बताया कि जो निरपराध, मराठी में बोलता हूँ मैं, जो निरपराध लोग है ना, वो जिन्होंने गुनाह नहीं किया उन्हें सजा नहीं मिलनी चाहिए। आणि तेच ना, जर त्यांनी गुन्हाच केला नसेल तर त्यांना केसच कशी टाकणार ना ते, आणि त्यांना ते जे लोक शिकलेले आहेत, ज्यांना कॉन्स्टिट्यूशन मधलं माहिती आहे, तेच लोक केस टाकतात ना. जर त्या एखाद्यानं गुन्हा केलाच नाही तर त्याच्यावरती केस कोण टाकणार? नाही, संविधानात तसे सांगितलेलं नाही. त्यांनी सांगितलंय 100 निरपराध लोकांना नाही, निरपराध मुझे बोल बोल 100 मराठी. गुन्हे. त्यांनी सांगितलंय की ते संविधानात असं सांगितलंय की 100 लोकांनी गुन्हा केला तर त्यातले 1% लोकांना सजा मिळाली तरी चालेल, पण जो निरपराध आहे त्याला सजा मिळता कामा नये. तेच ना, मग जे निरपराध आहेत त्यांच्या सुद्धा आता तो 100% पैकी कॅल्क्युलेट करत 20-30% ते निरपराधच असतात, तरी पण त्यांच्यावरती केस असतात. पण ते कशामुळे की दुसरे लोक पॉवर मध्ये असल्यामुळे त्यांना ब्लेम करतात की तुम्ही असंच केलंय तसंच केलंय. ते कॉन्स्टिट्यूशन मुळे ते गव्हर्नमेंट असते त्यांची, त्यांच्या मागे बॅकअप असतो, त्यामुळे ते केस जिंकतात. आणि जे निरपराध असते त्यांनाच ते हे करायला प्रिझन वगैरे त्यांना सजा भोगावी लागते ना. मग तेच की ते कॉन्स्टिट्यूशन मुळेच ते गव्हर्नमेंट आहे, आणि गव्हर्नमेंटच्या पॉवरमुळेच ते गरिबांना हे मिळतं. म्हणजे त्यांच्या पाठीमागे त्यांचा गुन्हा नसताना देखील फक्त बॅकअप नसल्यामुळे त्यांना सजा भोगावी लागते. जर कॉन्स्टिट्यूशनच नसतं तर ते सगळ्यांनी इक्विलिटी असते ना. आता ह्याच्या माग खासदार आहे, आमदार आहेत, आणि ह्याच्या माग कोणच नाही, तर ते चांगल्या क्वालिटीचा वकील घेणार, असं करणार तसं करणार. आणि आता जरी बघितलं तरी कितीतरी वकील असे पैसे घेऊनच हे करतात, काय असं पूर्ण 100% कॉन्स्टिट्यूशन आहे आणि असं वकील आहेत आणि खरोखर असं हिसाबच करतात. आपण एखादा पिक्चर बघतो जॉली एल.एल.बी. 2, असं काय ते पिक्चर मध्येच असतं, ते काय रिअल नसतं. त्यामुळे जे गव्हर्नमेंट पॉवर मध्ये असेल त्यांनाच हे होतं. फक्त ज्यांच्या पाठीमागे बॅकअप आहे ते जिंकतात. बाकी जे निरपराध आहेत त्यांना सुद्धा गुन्हा भोगावाच लागतो ना, म्हणजे केला नसताना देखील. हा, संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं की जे समाज मागासवर्गीय आहेत ना त्यांना आरक्षण द्यायचं, आणि ज्यावेळेस त्यांची प्रगती होईल त्यावेळेस त्यांचं आरक्षण काढायचं. आता प्रगती किती किती प्रगती झाली, मग ते आता कॉन्स्टिट्यूशन ते चेंज केलं नाही, मग ते चुकीचं आहे ना. आता सगळी इक्वेलिटी मध्ये जायचं. आता कोण, तू एक्झाम्पल देऊ शकतोस का आता कोण माग आहेत असे? हा आता equality मध्ये. आहे. आता काय, जो मागासवर्गीय समाज आहे तो मागासच आहे आता पण. नाही नाही, तू हे प्रूव्ह करून दाखवू शकत नाहीस, कारण आता सगळी इक्वेलिटी मध्ये येते, आणि त्यामुळे सगळे आता इक्वलच आहेत. कोण मागासवर्गीय असे नाहीत. ते जे आहेत ते त्यांच्या स्वतःमुळे झाले असतील किंवा त्यांच्या फॅमिली प्रॉब्लेम्स मुळे असतील, की या कॉन्स्टिट्यूशन किंवा असे समाजकारण त्यांच्यासाठी कारण नाही. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनचं काही नसले तरी चालेल असं म्हणतो मी. पण तू म्हणतोयस ना आता मागासवर्गीय कॉन्स्टिट्यूशन मागासवर्गीय आहे, त्याचे एक्झाम्पल दे की. एक एक्झाम्पल दे, मग मी सांगतो, मग मी कॉन्स्टिट्यूशन हा माझा माझा पॉईंट मागेन. ओके. हॅलो हॅलो, हॅलो प्रतीक, हा बोल ना. ओके. देशात संविधान, टाइम अप. देशात दुसऱ्यांची पण बारी आहे. अदर्स want to speak. Okay, you both speaks well. थँक्यू सर, थँक्यू आदित्य.
थैंक यू सर, थैंक यू प्रतीक। जितना आप बोलोगे उतना ज्यादा आपका नॉलेज बूस्ट होगा, आप ही के लिए एडवांटेज है, और आप खुले दिल से सर बोलना सीखोगे। सर सर यस मनीष। सर आदित्यला एक पॉइंट सांगू शकतो मी की ना इंग्लंडकडे डेमोक्रेसी नाहीये पण कॉन्स्टिट्यूशन आहे. ते कॉन्स्टिट्युशनल मॉनार्की ऐकलेलं आहे का तू? मी ऐकलंय ते, ते तू सांगतोस ते बरोबर आहे. प्रत्येक माझ्यासमोर पॉइंट मांडलेला की एकच व्यक्ती असं राज्य करेल, दुसऱ्यांना इक्वलिटी मिळणार नाही. मला ते फक्त ते त्याचं सेंटेन्स रॉंग प्रूव्ह करण्यासाठी मी फक्त ते एक्झाम्पल दिलं की ते सुद्धा आता क्वीन आहे म्हणून. नाही, तू तू डेमोक्रेसीच्या विरुद्ध जात होता. ते खरं तर तुला कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध जायचं होतं. ओके. नाही नाही, तसं नाही. कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे नियम आहेत त्यावरूनच हे आपले डेमोक्रेसी तयार होते. आणि जे डेमोक्रेसी आहे ते अबाव 90% कॉन्स्टिट्यूशन वरतीच डिपेंड असते, कारण कॉन्स्टिट्यूशनच्या नियममुळे आपल्याला डेमोक्रेसी ओके ओके. नियम चेंजेस होतात. डेमोक्रेसी विदाउट कॉन्स्टिट्यूशन नथिंग. हा सर, होईल सर. But sometimes without constitution, democracy is also valuable. Sometimes, in some conditions. Okay, you can speak with positive and negative as well as, because each and every points have both sides, positive and negative. हॅलो सर. हॅलो. हाँ. हाँ सर, वो रिकॉर्डिंग यूट्यूब पे मत अपलोड करना सर. क्यों? Why? नो सर, मैंने ऐसे कुछ सेंटेंस यूज किए हैं कि जो हमारे राइट्स के ऑपोजिट हैं, इसलिए. Okay okay. But ये गेम है. It's a game. हाँ सर, गेम है लेकिन हमारे राइट्स के खिलाफ है ना सर. राइट्स के खिलाफ, बट आदित्य गेम है, आप एक प्रैक्टिस कर रहे हो. आपको ऐसा नहीं कि आपको बोलूं मैं कि आप पॉजिटिव पॉइंट के साथ बोलोगे, प्रतीक नेगेटिव पॉइंट के साथ बोलेगा. आप वैसे ही बोल सकते थे, मुझे पता है आप दोनों के अंदर नॉलेज है बोलने के लिए, बट गेम है, गेम की तरह कंसिडर करो. इसका नाम भी मैं टाइटल भी डालूंगा, डिबेट राउंड. ओके, उससे कोई इशू नहीं है आदित्य. सर ओके. आपके ऊपर कोई आपत्ति नहीं उठाने वाला आदित्य इससे रिलेटेड. नहीं सर, ऐसी बात नहीं है. नो वन रेज ऑब्जेक्शन विद यू आदित्य. ओके सर, नो प्रॉब्लम. ओके, नेक्स्ट वन. कौन बचा था? श्रेयस पाटिल, चंद्रशेखर रेवनकर. हेलो. हेलो सर. पाटिल एंड चंद्रशेखर. yes sir. आप लोगों के लिए टॉपिक है आर्टिकल 370. The Kashmir one. यस. श्रेयस, चंद्रशेखर. सर नेगेटिव बोलूंगा. नहीं सर पॉजिटिव. नहीं मैं बताता हूँ. चंद्रशेखर आप पॉजिटिवली बोलोगे, श्रेयस आप नेगेटिवली बोलोगे. ओके सर. स्टार्ट. हेलो सर. हाँ बोलिए. वहाँ पर हमारा इंडिया का संविधान वहाँ पर यूज नहीं होता था, वहाँ पर अलग था.
चंद्रशेखर, हेलो सर। यस। हेलो सर, वहाँ पर कोई जैसे कश्मीर के लोग ही वहाँ पर जमीन खरीद सकते हैं, वहाँ के हमारे दूसरे स्टेट के लोग वहाँ पर जमीन नहीं खरीद सकते। चंद्रशेखर, हाँ पॉजिटिव पॉइंट। सर, वहाँ पे सब लोग ऐसा कुछ नहीं है कि सिर्फ उन्हें उनके उनके पास ही है वो राइट, एक उधर रहने के लिए हम लोग भी उधर एज अ टूरिज्म करने के लिए जा सकते हैं। सर वहाँ पर पहले वो उन वो सिर्फ कश्मीर को एक मेन विशेष तो मैं विशेष। श्रेष्ठ, आप चंद्रशेखर से बोलो, मैं चंद्रशेखर, श्रेष्ठ आप श्रेष्ठ से बोलो। हेलो सर। सर नहीं, चंद्रशेखर। हाँ, चंद्रशेखर वहाँ पर वो सरकार ने उनको एक विशेष सरकार विशेष राज्य का दर्जा दिया था। वहाँ पर बाहर के स्टेट के जो लोग थे वहाँ पर जमीन नहीं खरीद सकते थे। और वो अलग लॉ निकाल के वो उधर टूरिज्म के लिए उधर अलाउ किया है अभी। और वहाँ के जो लड़कियां हैं जो बाहर की स्टेट में भी शादियां नहीं कर सकती, वहाँ के स्टेट में ही कश्मीर में ही शादी कर सकते हैं अभी। हेलो। हेलो। हाँ बोलो। जब ओके, अपोनेंट चेंज कर रहा हूँ मैं। आप लोग एक दूसरे पे बोल ही नहीं रहे, हावी नहीं हो रहे हो। चंद्रशेखर विथ आदित्य महाडिक। आदित्य नेगेटिव पॉइंट। आदित्य महाडिक। आदित्य प्रशांत महाडिक। You have to go with the negative points. आदित्य with चंद्रशेखर। आदित्य महाडिक। हेलो। यस सर। हाँ, नेगेटिव पॉइंट्स आदित्य। किसके सर? 370। चंद्रशेखर। ओके सर। थ्री। हेलो चंद्रशेखर। हाँ हेलो। बोलो। हाँ, तो मैं ये कहना चाहता हूँ कि आर्टिकल 370 से मतलब म्हणजे मराठी येते ना तुला? मी मराठीत बोलू शकतो का? हाँ बोल बोल। तर आर्टिकल 370 जेव्हापासनं
जे सरकारने आताच्या मोदी सरकारने काढलाय, तर माझं असं म्हणणं आहे की तेव्हापासून खऱ्या अर्थाने काश्मीर हा स्वतंत्र झालाय आणि काश्मीर हा आपला भारताचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे, असं माझं म्हणणं आहे. तो पॉझिटिव्ह पॉईंट बोलला. नाही 370. आदित्य, आपको 370 Yes. की तारीफ नहीं, उसकी बुराई करनी है। चंद्रशेखर, आपको उसकी तारीफ करनी है। हाँ तारीफ करते. ओके सर, सॉरी. तर जे म्हणजे आर्टिकल 370 मुळे कसं आपण आपण काश्मीर जम्मू काश्मीर मध्ये फक्त फिरायला जाऊ शकतो, पण आपण तिथं काही आपल्याला एखादी गोष्ट समजा जागा आवडली तर आपण तिथं जागा घेऊ शकत नाही. ते एका प्रकारे म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य, आता आपण म्हणतो आपल्याला आपल्या देशात म्हणजे खूप स्वातंत्र्य आहे, पण एका प्रकारे ते स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखंच आहे ना, की आपल्याला एका जागा आवडली, आपल्याकडं ती जागा घेण्यासाठी सगळे काय म्हणजे पैसे आहेत, तरी आपण ती घेऊ शकत नाही. तर एक स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखंच आहे ना. त्याच्यासाठी 370 ऍक्ट काढून त्यांना फ्रीडम देण्यासाठी हा लॉ त्यांनी हे केलेला आहे. म्हणजे आपण सगळे तिकडे राहू शकतो. हा, पण ती काढल्यानंतरची गोष्ट आहे ना, पण अगोदर असताना तेव्हा जे लोक तिकडे राहतात ते राहतातच आणि जे टुरिस्ट लोक जे येतात ते तिकडे राहू शकतात आता हॉटेलमध्ये. असा नियम अरे काढलेला आहे सरकारने. हॉटेल, आपण तेव्हा पण हॉटेलमध्ये जाऊ शकतोच की, मग राहू शकतच होतो ना या अगोदर जेव्हा 370 होतं तेव्हा. हा तेव्हा पण राहू शकतो आणि आता पण राहतोच आहे. हा राहतोच आहे, पण जेव्हा 370 तिथं होतं तेव्हा आपल्याला तिथं काही जे आपल्याला जागा खरेदी आपण करू म्हणजे जागा म्हणजे आपल्याला तिथलं म्हणजे काश्मीरचं सौंदर्य असंच आहे की आपलं मन त्यांनी म्हणजे आपल्याला त्याने आकर्षित करून घेतंय. काश्मीरचं सौंदर्य एवढं आहे, पण आपण तिथं काही जागा घेऊ शकत नाही ना. तू म्हणतो ते 370 आता काढलाय सरकारने, बरोबर आहे, पण ह्याच्या अगोदर जेव्हा काढलं नव्हतं तेव्हा तेव्हा तर बाकीच्या लोकांचं म्हणजे नुकसान झालंच ना. त्यांचं एका प्रकारे स्वातंत्र्य हिरावल्यासारखंच झालं. हे स्वातंत्र्य आणि हे त्यांना परत देण्यासाठी सरकारने हे नियम लागू केलेला आहे. नियम त्यासाठी तर जे हा तू बहुतेक निगेटिव्ह पॉइंट माझ्या साईडनं बोलतो बहुतेक. कारण कारण का मला सांगायचं की 370 चांगला आहे म्हणजे नको आहे म्हणून, म्हणजे ते काढलाय. आणखीन भरपूर टॉपिक आहे, काश्मीरी पंडित, टेररिझम. हा सर, ते त्याच्याकडेच आहे ना पॉइंट. हॅलो, बोला लवकर लवकर. हॅलो चंद्रशेखर. हा बोल. हा, मग मी काय म्हणतोय आता, ही 370 त्यांनी आता काढलाय, पण ह्याच्या अगोदर तर नुकसान झालंच ना. तसंच मग आपण म्हणतो जसं सरांनी सांगितलं, तिथल्या म्हणजे तिथं काश्मीरी पंडितांना तिथनं काढून 370 मुळे तिथनं काढून टाकलं गेलं. म्हणजे एक प्रकारे मुस्लिम बांधवांचा तिथं प्रभाव जास्त होता. आणि आपण म्हणतो की आपल्या देशात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन सगळे एकच आहेत.
पण तिथं तिथं ते 370 असल्या 370 मुळे ते काश्मीरी पंडितांना हानी झालीच ना. हे सगळं सुधारण्यासाठी सरकारने हा नियम हे करून सगळं आता जे चूक बीक झालेली ती सगळी सुधरवली आहे. हा, पण ती सरकारने आता सुधारवली आहे. पण ह्याच्या अगोदर किती जणांचं नुकसान झालंय, किती जणांचे म्हणजे घर उद्ध्वस्त झालंय. म्हणजे एक 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 जर आपल्या घरामध्ये कर्ता पुरुष असेल आणि त्या आपली सगळी जागा आपला त्यांनी पूर्ण जीवन भरण्याची कमाई त्यांनी तिथं एका आपण जागेत टाकली आहे आणि तिथनच त्याला म्हणजे तिथनच आपल्याला आपण जर दुसऱ्यांनी कोणी काढून टाकलं तर आपलं खूप मोठं नुकसान आहे. आणि मग त्यामुळं म्हणजे काय एका परिवाराकडून किंवा एका व्यक्तीकडून चुकीचं पाऊल उचलू जाऊ शकतो. म्हणजे चुकीचं पाऊल घेऊ शकतो तो. आणि समज जर घरच्या कर्त्या पुरुषानेच चुकीचं पाऊल उचललं तर एक प्रकारे पूर्ण कुटुंबाचं नुकसान झाल्यासारखंच आहे. पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यासारखंच आहे ना. हा, तेच नुकसान जे झालंय ते आता सरकारला कळलंय म्हणून सरकार आता त्याच्यावर काम करते. काम करताय ते कधी झालं ते आता म्हणजे एकूण 370 2019 आल्यावर साली 2019 साली त्यांनी हे केलं ना. पण त्याच्या अगोदर किती मोठं नुकसान झाले असेल मग. तीच ते भरून नुकसान भरपाई करायला हे केलेलं. 30 जणांचा तर जीव गेला असणार ना. आणि आपण किती जरी आपण पैसा दिला, किती जरी सरकारने मदत केली, पण गेलेला माणूस तर परत येणार नाही ना. हॅलो. हेलो. हा, हॅलो सर. रिस्पॉन्स. हॅलो चंद्रशेखर. हा हा, सुन. ओके. चंद्रशेखर. ओके. हॅलो. हॅलो. हेलो. चंद्रशेखर. हा हा सर. रिस्पॉन्स. हा सर. तर मी अजून एक पॉइंट मांडू चंद्रशेखर. हा, चालेल. तर आता जसं मी म्हणलं म्हणजे काश्मीरी पंडितांना पण तिथनं बेदखल केलं तर म्हणजे तिथं आपल्याला काय दिसून येतं एक प्रकारे मुस्लिम कम्युनिटीचा प्रभाव दिसतो. आणि मला असं म्हणायचं नाही की आपले सर्व मुस्लिम बांधव म्हणजे सर्वच वाईट असते. पण आपण जर बघायला गेलं तर त्या मुस्लिम काही एका ठराविक मुस्लिम समाजामुळे तिथं आतंकवाद्यांचं दहशत सुद्धा वाढलेलं आहे ना. ते सरकारने आता जेव्हापासून मोदी सरकार आलं तेव्हापासून कंट्रोलमध्ये झाले आहे. त्यापासून त्याच्या अगोदर कितीतरी आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान झालंय. आपले कितीतरी जवान मारले गेलेत लढाईमध्ये. तसंच कितीतरी कुटुंबांना मोठं नुकसान झालंय. म्हणजे अक्षरशः त्यांची कत्लेआम केली गेली. आणि त्याच्यामुळं या आतंकवाद्यांच्या दहशतीमुळं
आपण साधा आपला राष्ट्रध्वज आपण आपल्याच भागावर फडकू शकत नाही. म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते अजून, असं मला तर वाटतं का. आपल्या देशाचाच एक भाग आहे आणि तिथं आपण आपला राष्ट्रध्वज फडकावू शकत नाही, तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणतीच नाही. आतापर्यंत जे झालं नव्हतं ते आता हे मोदी सरकार आले ह्याच्यावर, हे सगळ्या ह्याच्यावर काम करतंय. त्याच्यामुळे आता आपला देश थोडा थोडा प्रगती करतोय. लास्ट 2 minutes 19 seconds. हा, पण ही आत्ताची गोष्ट झाली ना, पण ह्याच्या अगोदर किती हानी झाली आपल्या देशाची, आणि ह्याच्यामुळं आपले जवान मारले गेलेत, आपल्या देशाचं आर्थिक नुकसान झालंय. काही वेळेस मंदीसारख्या मोठ्या मोठ्या प्रश्नांना आपल्या देशाला सामोरं जावं लागलंय त्याच्यामुळं. म्हणजे काही तिथल्या भागांना, आणि तिथं आतंकवाद्यांचं दहशत असल्यामुळं तिथले आपलेच बांधव, आपलेच देशाचे नागरिक मुक्तपणे वावरू शकत नाही. आता तसं होत नाही, कारण की भारतीय सैन्य तिकडे ह्याच्यावर आहे. त्याच्यामुळे आता आता तरी दहशतवादी तिकडे कमी झालेत. पण ही आत्ताच झालं ना, पण ह्याच्या अगोदर जेव्हा आर्टिकल 370 होतं, तेव्हा खूप मोठं नुकसान झालं आपलं. तिथले नागरिक मुक्तपणे रस्त्यावर वावरू शकत नाही. कधी कुठनं गोळी चालेल, कधी कोणाचा जीव जाईल हे सांगता येत नाही. म्हणजे एक प्रकारे आपला जीव मुठीत धरून चालल्यासारखंच. आणि त्यापेक्षा सुद्धा वाईट गोष्ट म्हणजे तिथल्या मुलांना शिक्षण सुद्धा घेता येत नाही. त्यांच्याकडे म्हणजे शिक्षण सुद्धा घेता येत नव्हतं. काही त्यांना डिजिटल माध्यम सुद्धा माहित नव्हते. त्यांना मुक्तपणे म्हणजे शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे असं म्हणतो आपण, तेच त्यांना घेता येत नव्हतं. म्हणजे त्यांचा अधिकार हिसकावून घेतला